हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि उद्या आहे आमची प्राचीबाईचा बर्थडे. तिला ड्रेस आणण्यासाठी गेलो होतो मार्केटमध्ये. हो आरुबाई तिचा ड्रेस दाखवते तुम्हाला. मोबाईलला असं समोर ठेवायला. अशी जीन्स आणली प्राचीला. श्रुतीबाईची सँडल. श्रुतीबाईला चप्पलच नव्हती राहिली. प्राचीबाईची ती तिकडं, आरुबाईची ती तिथं पडली खाली. आरुबाईला आणली ती तशी चप्पल. आणि हे टॉप आणलं. हे प्राचीचं टॉप आहे. मी आणलेलं आहे ना. तिला म्हटलं श्रुतीच्या अंगात आहे तसं आणलेलं आहे. मी तिला म्हटलं ह्या जीन्सवरती हे घाल आणि हे थोडंसं लॉंग आहे तर हे आजच्या ते पेन्सिल जीन्सवर घाल म्हणलं. कोथिंबीर आणलं. हे काय हे आणलं मुलतानी माती. मला आवडती ही रॉवाली. पाण्यात टाकून ठेवायची, खूप मोठी बनती. वाटाणे, टोमॅटो आणि आलू मी आहे ना थोडेसे हळद आणि मीठ टाकून कुकरला शिजून घेतले. हळद मीठ यासाठी टाकते की आरूला बॉईल झालेले खायला देते मग मी. आणि इथं थोडेसे आलू आणि वाटाणे ठेवलेत. तेजपत्ता, कांदा, याच्यात हिरवी मिरची आणि थोडा गरम मसाला आणि थोडं लाल तिखट, थोडा अंबारी मसाला घेतला. याच्यात ते ना मी थोडे खडे मसाले टाकून हा मसाले भात टाईप बनवणार आहे. भाजलेले जिरेची पावडर टाकायची ॲक्च्युली. याला एकदम भारी लागतोय. मग तुम्ही हे मसाले नाही जरी टाकले आणि फक्त वाटाणे, कांदा, तेजपत्ता आणि जिरा पावडर जरी टाकलं ना बस होऊन जातं. आणि फोडणी तुपाची पाहिजे मात्र. जिरेची फोडणी आणि तूप पाहिजे त्याला. एकदम एक नंबर लागतो. चला तर मी भाजी फोडणी देऊन घेते. Look at it. मंचुरियन किसने दिए? सोनीबाई ने. आरूचा डान्स पहा आता फक्त. ये थप्पड मारूंगी साला थप्पड मारूंगी ते गाणं येतं त्याच्यावर. ते पाहून बरोबर तसंच करायली. आणि ते गाणं झाल्यावर लागतं ते कियारा आडवाणीचं आणि याचं गाणं नाही का अक्षय कुमारचं, फिकरदा करा दू तैनू बुर्ज खलिफा. तर ते बुर्ज खलिफाचं बरोबर ते असतं ॲक्शन करत होती हाताचं. ते पाहू शकता तुम्ही. एक रील पण बनवायची होती दुपारी, पण दुपारी काय बनवूनच नाही झाली. आवरूपर्यंतच वेळ होऊन जातो. आरूला तिकडं सोडायचं होतं आईकडं. ट्रेंडिंग रील आहे ना आता गौतमी पाटीलची आलेली, तर त्याच्यावर बनवा म्हटलं. ट्राय तर करा. एवढं भारी येत नाही मला रील, म्हणजे ॲक्ट करता. त्याच्यामुळे मी सहसा फोटो काढत असते, फोटोला सॉन्ग लावून देत असते. तसं करता असते. पण आता म्हटलं थोडंसं करून बघा. करते. कारण काय होतं, ट्रेंडिंग जे सॉन्ग चालू आहे ना त्याच्यावर जर रील बनवली ना थोडे व्ह्यूज आहे ना शॉर्टचे फास्ट वाढते. त्याच्यामुळे ट्रेंडिंग याच्यावर बनवलेलं फायदेशीर आहे कधी पण. चला बनवते. तुला शाळेत जायचं असेल ना श्रुती? मग आरूबाई आता तिच्या मांडीवर गेली झोपी. राहू दे, मी घेते तिला खाली. तू पेली का छान दे. आवर तू कानातले एवढे मोठाले काबर घातले. आज आहे 23 एप्रिल आणि आमच्या प्राचीबाईचा आज आहे बर्थडे. बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे. खूप जास्त मोठं केलं नव्हतं किंवा असं चिवडा वगैरे काही बनवलं नव्हतं. आपलं साधंसं फक्त केक आणला आणि केक कट वगैरे केला. पण तिला ड्रेस वगैरे आणला, मी पण आणला. आणि माझ्या आईने पण तिला ड्रेस घेण्यासाठी पैसे दिले होते. तर ते आता नवीन निघलेले पॅन्ट नाही का अशा ढिल्ल्या ढल्ल्या जीन्सच्या, तशातून तिने पॅन्ट आणली. मस्त ड्रेस पण छान आहे तिचा. आणि आरूने केक पाहिला ना तसा तिला केकच खायचा आहे. तर ते त्याच्यावरलं अर्ध कॅडबरी ते अगोदरच उचललं तिने. तरी पण ते केकवरच तिने नुसतं फ्रीज उघडा म्हणत होती केकसाठी. कसं बसं तिला कंट्रोल केलं. आणि माझी आई, लहानी आई, मोठी आई दोघी पण आल्या होत्या केक कापण्यासाठी. पप्पाला लेट झालं होतं
तर पप्पा नंतर तिला म्हणे काय खायला आणायचं, मग पप्पाने आमच्या सगळ्यांना समोसे आणले होते. समोसे खाल्ले आणि मी स्वयंपाकात आज म्हटलं काय पोळ्या होत्या सकाळच्या, नुसतं भजे तळले होते. आणि प्राचीला पण तिच्यासारखं सेम टॉप आणलेले, श्रुतीला पण प्राचीसारखंच दोघींना पण आणलं. आणि असं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन करत होतो आम्ही. कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन? पुरा केक खाऊन घेतली. जिजा नसून आले अजून नाही का? माझ्या मोबाईल मध्ये कुठं फोटो बराबर येते, यायच्या मोबाईल मध्ये येते नुसते चांगली. तुला आरूच पाहते, केक खाणं पाहते. बाप्पा रे क्रीम क्रीम खाती त्याच्यातलं चटुरी.